क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, स्वागत तुमचं। अत्यंत दुर्दैवी अशी घटना बंगळुरूमध्ये जी घडली, चेंगराचेंगरीमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय। हो, खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर बंगलोरने IPLचं विजेतेपद मिळवलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा लाडका क्रिकेटपटू जो होता विराट कोहली, त्याचं स्वप्न साकार झालं होतं आणि विराट कोहलीच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी ही सगळी झुंबड उडाली होती। पण मला असं वाटतं की तिकडचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। काही महिन्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जेव्हा ट्रॉफी जिंकली होती, चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यावेळी अशाच प्रकारची एक रॅली जी आहे ती आपल्या वानखेडेवर काढण्यात आली होती मुंबईमध्ये आणि तिथे सुद्धा तुफान गर्दी उद्भवली होती। परंतु मुंबई पोलिसांचं आपण कौतुक केलं पाहिजे या आपत्ती व्यवस्थापनामध्ये की तिथे कुठेही कोणतीही गडबड न होता म्हणजे त्या तुमच्याकडे जर ती चित्र असेल तुम्ही पाहू शकता की हजारो लोक त्या रस्त्यावर उतरली होती आणि मुंगी शिरायलाही त्या मरीन लाईनच्या इथे जागा नव्हती। पण तशामध्ये सुद्धा त्या बसमधनं त्या खेळाडूंना सही सलामध्ये वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचवलं गेलं होतं आणि कोणतीही दुर्घटना घडली नव्हती। मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोठा जमाव जेव्हा जमतो तेव्हा जी पूर्वतयारी केली पाहिजे होती ती केली गेली नव्हती आणि खरं तर अशा प्रकारचं जे सोय असतात ते आयोजित करताना पोलिसांना तिकडच्या स्थानिक क्रिकेट प्रशासनाने किती विश्वासात घेतलं होतं किंवा हा कार्यक्रम किती घाईघाईत घेतला होता हे चौकशी उघडकीस येईल। परंतु आतापर्यंत जो आकडा मिळतोय त्याप्रमाणे ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांचं नुकसान जे आहे ते कधी भरून येणार नाही। मला जी माहिती मिळते त्यानुसार हा सोहळा जो आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि विराट कोहली असेल किंवा कोणताही क्रिकेट खेळाडू असेल त्याच्यासाठी ही दुःखद घटना आहे। कारण अशा प्रकारचं जेव्हा विजेतेपद मिळतं तेव्हा त्या विजेतेपदाला अशा प्रकारचं दुर्घटनेचं गालबोट लागून ती आठवण कायम जिव्हारी लागणं हे कोणत्याही क्रिकेटप्रेमींसाठी आणि खेळाडूंसाठी सुद्धा दुर्दैवीच म्हणावं लागेल की 24 तास सुद्धा त्यांना तो आनंद साजरा करता आला नाही आणि ही दुर्घटना घडली आणि शोकसागरामध्ये सगळेच जण आहेत। मला असं वाटतं ही दुर्घटना टाळता आली असती, नियोजन जर नक्की चांगल्या प्रकारे करता आलं असतं तर नक्की दुर्घटना टाळता आली असती। जी नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। तर असे विचार रॅलीमध्ये